ज्योतिष जाणण्याचे 8 ज्ञानमार्ग सांगितले आहेत. पहिला अंग, दुसरा स्वप्न, तिसरा स्वर, चौथा भूमी, पाचवा व्यंजन, सहावे लक्षण, सातवा उत्पात, तर आठवा अंतरिक्ष. पहिला जो अंगविभाग तो म्हणजेच अंगलक्षण किंवा अंगसामुद्रिक. या शास्त्राचे दैवत स्कंदमुनी होते, तर महर्षी नारद आणि गार्ग्य यांनी याचा प्रसार केला. अंगविभागातील सर्वांना माहीत असलेला उपविभाग म्हणजेच हस्तसामुद्रिक. याची महती म्हणूनच की काय, आपण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणतो. या हातावरच्या रेषा इतक्या भुलक्या आणि अचूक असतात की विद्वान ज्योतिषी त्यांच्या आधारे जातकाचे भूत, भविष्य आणि वर्तमान सांगू शकतो. याची थोडक्यात माहिती आपण आता करून घेऊ. स्त्रियांचा डावा व पुरुषांचा उजवा हात बघावा असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. मात्र या कल्पनेत काही तथ्य नाही. हातावर 3 प्रमुख आणि असंख्य बारीक रेषा असतात. सर्वात वरची आडवी ती हृदय रेषा, मध्यावरील ती मस्तक, तर वक्राकार दिशेने मनगटाकडे जाते ती आयुष्य रेषा. मनगटाकडून सरळ वर एक रेषा जाते ती म्हणजे भाग्य रेषा. याचमुळे एखाद्याच्या मनगटात अजिबात जोड नाही असा वाक्प्रचार रूढ झाला असावा. हृदयरेषा ही भाव, भावना, विचार, वर्तणूक, स्वभाव इत्यादी सांगते. तसेच हृदरोगाची शक्यताही सांगता येते. मस्तक रेषा ही बुद्धी, प्रज्ञा, तर्क इत्यादी सांगेल. आयुष्य रेषा ही नावाप्रमाणे आयुष्याची मर्यादा सांगते. निर्दोष, स्पष्ट आणि अखंड रेषा ही 120 वर्षे आयुष्य सांगते. भाग्यरेषा कोणाच्या भाग्यात काय आणि किती आहे ते कोणत्या माध्यमातून उदित होईल याची निदर्शक म्हणजेच ही भाग्यरेषा. मला पक्की खात्री आहे की आतापर्यंत प्रत्येकजण आपापल्या तळ हाताकडे बघत आहे. हातावर रविचंद्रादी सर्व ग्रहांची स्थाने सांगितलेली असतात. त्यांचे शुभाशुभ परिणाम तसेच बोटांची लांबी, वक्रता या सर्वांची फळे हस्तसामुद्रिक जाणतो. रेषा, त्यांची स्पष्टता, त्यावर असलेली निरनिराळी चिन्हे, उदाहरणार्थ त्रिकोण, चौकोन, शंखचक्रादी शुभचिन्हे, तीळ, रेषांचा तुटकपणा या सर्वांच्या माध्यमाने व्यक्तिसंबंधी संपूर्ण सांगता येते. हस्तरेषा व चिन्हे हे म्हणजे ब्रह्मदेवाने बारकोड किंवा मॅट्रिक्स कोडच्या पद्धतीने लिहून ठेवलेले प्रत्येक जातकाचे प्राक्तन आहे असे म्हणता येईल. हे डिकोड कसे करावे हे आपण आता क्रमाने बघूया.